विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे। महसूल मंत्री यांनी कर्मचारी व अधिकारी यांची विना चौकशी निलंबनाची घोषणा केल्याने जिल्ह्यातील तहसीलदार संघटना आक्रमक 19 डिसेंबरला काम बंद आंदोलन करणार। आज जिल्हाधिकारी यांना निवेदन। महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, वर्धा जिल्हा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना। राज्याचे माननीय महसूल मंत्री यांनी विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या विना चौकशी होणाऱ्या निलंबनाची घोषणा केली। तसेच महसूल विभागाच्या दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवा विषयक विविध मागण्यांचा निपटारा न होण्यामुळे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि भीतीच्या वातावरणामुळे दिनांक 19/12/2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे। महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ यांची काम बंद आंदोलन पत्र दिनांक 16 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो। महसूल विभागाद्वारा शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी व जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते। सर्वसामान्य जनतेशी संबंधित कामे व समस्या संदर्भात महसूल विभाग कार्यरत असल्याने जनमानसात विभागाबाबत आदरांची व आपुलकीची भावना आहे। तथापि महसूल मंत्री महोदयांच्या मार्फत विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या विना चौकशी निलंबनाची कार्यवाही करण्याची घोषणा केल्याने जिल्ह्यातील तहसीलदार संघटना एकत्र येऊन 19 डिसेंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी, तहसील, नायब तहसीलदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय महसूल मंत्री महोदय यांच्यातर्फे विधिमंडळामध्ये एकतर्फी अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार अशा संवर्गातील अधिकाऱ्यांना एकतर्फी कार्यवाही करण्याचे कामकाज सध्या सुरू आहे। आतापर्यंत आमचे जवळपास 5-6 अधिकारी कर्मचारी हे कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आलं। मुद्दा निलंबित करण्यात आलं हा नाही, मुद्दा हा आहे की जर तुमच्या कोणत्याही गोष्टीची शहानिशा करून चौकशी करून नंतर ती कारवाई करण्यात यावी एवढीच आमची अपेक्षा आहे। एकतर्फी निर्णय घेण्यात येऊ नये याकरिता आम्ही आज निवेदन दिलं। त्यामध्ये आमचे तलाठी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना यांचे बऱ्याच वर्षापासून काही मागण्या शासनाकडे प्रलंबित आहे, त्याकडेही शासनाचं लक्ष वेधणे हा आमचा उद्देश होता। त्यासाठी राज्य स्तरावर 19/12/2025 रोजी बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय झाला आणि त्या बाबतीचा निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत शासनाला दिलेलं आहे। काम करताना अधिकारी असेल, कर्मचारी असेल, तोच मुद्दा आलेला आहे की आता आमच्या याच्यात जे मी सांगितलं आमच्यापर्यंत तर ठीक आहे, परंतु आमच्या खाली तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी या लोकांच्या मनोबल हे खच्चीकरण झाल्यासारखं आहे। कोणतंही काम करताना एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की काम करताना ते कशा पद्धतीचं होणार, समोरच्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे हे आपण कसं काय सांगू शकतो। म्हणून चौकशी केल्यानंतर जर त्याच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडून काय चुका झाल्या हे निश्चित झालं तर त्यावर कारवाई होईल। तुम्ही म्हटला तो प्रश्न अगदी बरोबर आहे। इथे सर्व लोकांचं खच्चीकरण झालेलं आहे, मनोबल खालावण्यात येत आहे आणि काम करण्यामध्ये त्यांना अडचण निर्माण होते।